आणि याला जपा. अजून आयुष्य कमी का होणार आहे? 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नकोय. हायवेला जे जेवतात हायवेला त्यांना रोग होणार, आणि जवळजवळ होतोच. का? कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात, मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं, सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली. 90% लोक दारू पितात. 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. का आम्ही पित नाही? नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही. कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्यायला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठायची ना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो. ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले. ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करा गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली आणि 8-8:30 त्यांचं असं ठरलं, आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली, हो मटण मिळणार नाही. तो एक जण म्हणला माझ्या घरी बोकडा आहे बो, पण माझी बायको नंगाटे म्हणला, ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण. आपल्याला काय कामातुरा बहिणालाच. हे गेले 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं बिजवलं, खालं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी. घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं, पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता. त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकडाचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन गेलं कुठं? बसताना वाट लागली. चालेल. प्रवासात वाट लागली. जपा. बसलेल्या पैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं. शुगर वाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगर वाल्याला आट्या काढायला कळत नाही.
का? त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि मग झडप कधी बंद झाली? शुगर वाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे, लाजायचं नाही. 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय केलं नाही, पण शुगर वाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हा, कार्यक्रमाला गेला ना पुढं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय? बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घेता का? घेतली बा. याला जपा, याला जपा. हे कधी तृप्त होत नाही, शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी? शिळी एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची 2000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2000 रुपये दे, शिळी फुगून आणतो. त्यानं टुकरी भर बाजरी चालली शिळीला, शिळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2000 दे, तो म्हणला टेस्ट घेऊ दे शिळीची. त्यानं घास पाहिला, शिळी धावली. तो म्हणला बाजरी गेली. दुसरा म्हणला त्याचे 2000 आणि माझे 2000, 4000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी घासात सोडली, फुल टाईट झाली शिळी. आणि तो म्हणला 4000 आण, तो म्हणला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शिळी धावली. तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6000 ठेव, शिळी जोगून आणतो. त्यानं शिळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला आणि शिळी झाड खायला लागली. तिचं कान आणायचं, नुसते कान पण आणायचं शिळीचं. मागून तर असाच करायचा. शिळी खायचीच बंद झाली, खपाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6000 आण, तो म्हणला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शिळीने, त्याने शिळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही. ती फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शिळी पडूनच गेली. त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना, व्यसनापासून हाया. माया तोडा, आणि माया तोडली का मुलगा झाला, आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का वैराग्य आलं. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आणि वैराग्याला अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. आणि ज्ञान आलं का भक्ती आली. माळ घालणं भक्ती नाही, 1.5 तास देव चोळणं भक्ती नाही. असे काही डोके वापरीत नका जाऊ. माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही. आता मी माळकरी पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, तर काय सांगतात तुम्ही? असं काही डोकं लावू नका. का माळकरी तो काशीला गेलता? नाही 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 नाही. माळ घालणं भक्ती नाहीये, कीर्तन करणं भक्ती नाहीये. देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. याच्यावर प्रेम कमी करा. आणि भक्तीचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन आणि आत्मनिवेदन. आणि 4 भागे शांतीनाथ बाबा. इथं आलो आपण आता. ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहा किती लांबून आलो आपण. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि शांती. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणता? जो कमी बोलतो. माणसं म्हणतो तू शांत आहे. सगळ्यात धोका मोठा. जी माणसं जास्त बोलतात ना, ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकीतो. 90% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काय जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. मुली शिव्या देत्या इंदुरीकरला, मुली का आम्ही प्रेम
आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय प्रेम झाल्यात? प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार? प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है, क्या करता है प्यार? प्यार क्या होता है तो कांदे तो उरेल औषध पेता है, यही प्यार होता है. त्याला क्वालिटी दर्जा राहिला नाही. आणि आमच्या घरांमध्ये पाया पडून सांगतो, आज एका चांगल्या माणसाचा अभिष्टचिंतन आहे, चांगल्या माणसाचा अमृत महोत्सव आहे. मंत्री साहेब आहेत, सगळे स्टेजवरची माणसं आहेत. इथून पुढे तुम्ही मुलांना, महिला मंडळ शिव्या द्या मला, पण प्रत्येक घरामध्ये थोडं तरी आध्यात्मिक शिक्षण पाहिजे, तरच पिढी वाचेल. तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येतो. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. पाटील साहेब आहेत, भाऊ आहेत, सगळे पुढारी लोक आहेत. इथून पुढच्या मुलांना शाळेतल्या नोटीस बोर्डवर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे आणि मुलांनी तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आजच्या मुलांना जर हरिपाठ दिला नाही तर पिढी संपेल. आणि जवळजवळ पिढी संपली. तुम्ही मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. लोकांना राग येतो, पण प्रत्येक घरामध्ये अध्यात्म. हा माणूस 75व्या वर्षी असा काय? याला 4 कारण आहेत. 1, प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे. माणूस असा डायरेक्ट मोठा होत नाही, बापाची पेन नाही. पाटील साहेब ह्या परिसरात मोठे का झाले? 1, प्रारब्ध आहे. 2, प्रयत्न आहे. 3, कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 4, जनतेचा आशीर्वाद आहे. असा माणूस मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं, बापाच पेंड आहे. दारू कोणी पिल, त्याला काय ट्रेनिंग आहे का? दारू पिठाने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याच पायजम्यात आपण ओले करावे, याला दारुडे असे म्हणतात. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रात्रभर प्रॅक्टिस करतो का? डोळे सज्जन आहेत, ती नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून त्या दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं बा, काय 2 दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला 1 दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणी राहतो. एक भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचार लय झाले आता. नेहमी खरे बोलावे, लिहाणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना, महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेऊन घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो म्हणतो माझी मम्मी बाहेर जायले, पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी नाही. 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षांना ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या.
इतका पैसा मिळणार की त्यानं नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा राहायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणते, डबल बॅटरी सिंगल पॉवर. आता ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय टीचर म्हणले, पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय. ही आहे का नाही वेळ, खोट आहे का खरं, एवढं बोला. खरंय. 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहितीये? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 येडे निघतील. तुम्ही कव्हाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही येत, मनोरुग्ण आहेत. का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डन मध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसेल राहत्या. हेलो एंड वेलकम टू IIB। 10वीं का रिजल्ट डिक्लेयर हो चुका है और आपने आपका रिजल्ट डेफिनेटली देखा ही होगा। मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे. नाही नाही नाही, एकटेच बोलायचं. चालता चालता कुत्र्याला लाथ आणायची. ही कोणती आहेत? मनोरुग्ण आहेत. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लावतात ते. काही माणसं मोबाईल मुळे मनोरुग्ण होणार आहे. आता पहा तुम्ही, काही माणसं बसली ना, 1 नाही 2 नाही, सारखी ती बोटं चालीत बसायची. आणि वाचायचं काय? शिळी गाभण आहे, मोक नाही. लघवीला आलं तर चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्ख्या बुटात पाणी गेलं, खाली वर बोलत राहिलं. आणि बोलायच्या पद्धतीत इतके बिंडो काढल्या. बोलायच्या पद्धतीत इतके बिंडो काढल्यात. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. काय माणसं